अनुप्रिताज किचनमध्ये परत एकदा सर्वांचे स्वागत आहे। चला तर आज बनवूया विदर्भ स्पेशल बिट्ट्या। आमच्या इथे याला बिट्ट्या म्हणतात, तर तुमच्या इथे काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा। पीठ दळून आणताय? अहो थांबा, आपण घरच्या घरीच पीठ तयार करणार आहोत। त्यासाठी मग 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आपल्याला चणा डाळ आणि तांदूळ हे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे। याप्रमाणे आपण हे वाटून घ्यायचे आहे। आता एका परातीत आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे। हे पीठ 2 वाटी असल्यामुळे 4 वाटी आपल्याला इथे यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पीठ हे कमी जास्त करू शकता। तर झालं ना तुमचं पीठ तयार। आता इथे पांढरे तीळ टाकलेले आहे। 1 चमचा मी इथे ओवा टाकलेला आहे। जिरं पूड टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हाताच्या साहाय्याने हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। तर बिट्ट्यांचं पीठ तयार झालं। तर आता यामध्ये बिट्ट्या खुसखुशीत होण्यासाठी मी 2 चमचे गरम तेल टाकलेलं आहे। तेल थोडंसं थंड झालं की आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता थोडंसं गोळे झाले तर आपल्याला हातावरती पीठ घेऊन व्यवस्थित ते गोळे मोडायचे आहेत। या पद्धतीने केलं तर सर्व गोळे मिटतील आणि पीठही चांगलं होईल। आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। सर्व पाणी एकत्र टाकू नका, थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हे कणिक मळायची आहे आणि घट्ट अशी कणिक मळायची आहे। त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाका, तुम्ही बघू शकता। आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित ते चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बिट्टी छान होईल। आणि लाईक आणि शेअर करायला मात्र नक्कीच नका विसरू। आता आपण व्यवस्थित गोळा तयार करून घेणार आहोत। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गोळा तयार करायचा आहे। या प्रकारे गोळा तयार केला तर आपल्या बिट्टीला कुठलाही कट लागणार नाही किंवा कुठेही फाटणार नाही। आता हे गोळे आपले तयार झाले आहे, तर आपण स्टीमरला लावून घेऊया आणि छान वाफवून घेऊया। 10 ते 15 मिनिटात आपले गोळे हे व्यवस्थित वाफवले जातात। आता 10 ते 15 मिनिटं आपल्याला स्टीम करून घेऊया। आता त्यामध्ये चाकू घालून बघायचं आहे, जेणेकरून झाले की नाही हे बघायचं आहे। चिटकलं नाही म्हणजेच आपले गोळे झाले आहे। आता ब्रेडच्या आकाराचे मी हे कापून घेत आहे। तुम्हाला आवडत असल्यास, जे आकार आवडत असल्यास ते आकार तुम्ही देऊ शकता। थोडंसं थंड होऊ द्या, त्यानंतरच कापायला घ्या, नाहीतर हात भाजणार। आता तेल गरम झालं तर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। आपल्याला हे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे। बघा, हळूहळू आपण तळून घेत आहोत। आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही पीठ करण्याची रेसिपी कशी वाटली आणि इन्स्टंट पीठ तयार होतं। चला तर मग आपल्या बिट्ट्या ह्या तयार आहे। वांग्याच्या भाजीसोबत तर अत्यंत चांगले लागतात। तुम्ही एकदा नक्की वांग्याच्या भाजीसोबत ट्राय करून बघा। थँक्यू।